नमस्कार. आज 1 मार्च. आजच्या दिवशी भारतात आणि देश-विदेशात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी दिनविशेष. 1 मार्च 1954 रोजी अमेरिकेने प्रशांत महासागरात मार्शल बेटांमधल्या बिकिनी ॲटॉलवर हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. ही आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात शक्तिशाली चाचणी होती. या दरम्यान या काळामध्ये 10,000 किलोटन ऊर्जा निर्माण झाली, जी हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याची तीव्रता मोजण्यासाठी बसवलेली उपकरणंही निकामी झाली. या चाचणीतून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की हा स्फोट त्यांच्या अंदाजापेक्षा अधिक शक्तिशाली ठरला आहे. या स्फोटामुळे 160 मीटर मोठे मशरूमच्या आकाराचे ढग तयार झाले आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग झाला. बिकिनी ॲटॉलवर 1946 मध्ये पहिली अशा प्रकारची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी स्थानिक लोकांना दुसऱ्या बेटावर हलवण्यात आलेलं होतं. 1 मार्च 2019 रोजी भारताचे हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायदेशी परतले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथे CRPFच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला, जो बालाकोट एअर स्ट्राईक म्हणून ओळखला जातो. भारताच्या या कारवाईनंतर अभिनंदन यांनी 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान पाडलं. या दरम्यान अभिनंदन यांचं MiG-21 हे लढाऊ विमान पाकिस्तानात कोसळलं आणि त्यांना पाकिस्तानी लष्करानं ताब्यात घेतलं. पण भारत सरकारच्या प्रचंड दबावानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना 1 मार्च 2019 रोजी रात्री 9:20च्या सुमारास पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं. यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान रात्री 12 वाजेच्या सुमारास हवाई दलाच्या विमानानं दिल्ली विमानतळावर पोहोचले आणि तिथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडण्याच्या अतुलनीय शौर्याबद्दल अभिनंदन यांना 2021 मध्ये वीरचक्र हा भारताचा 3रा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनंदन वर्धमान 2000 मध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून भारतीय हवाई दलात दाखल झाले. 2006 मध्ये ते फ्लाईट लेफ्टनंट तर 2010 मध्ये स्क्वाड्रन लीडर बनले. त्यानंतर जून 2017 मध्ये ते विंग कमांडर आणि नोव्हेंबर 2021 मध्ये ग्रुप कॅप्टन झाले. या सगळ्या घटनांदरम्यान अभिनंदन यांची मिशीची स्टाईल भारतात विशेष लोकप्रिय झाली आणि त्याला अभिनंदन कट किंवा वर्धमान शैली असं नाव देण्यात आलं. जागतिक नागरी संरक्षण दिन हा दरवर्षी 1 मार्च रोजी म्हणजे आज साजरा केला जातो. जगातल्या लोकांना नागरी सुरक्षेबद्दल जागरूक करणं हा त्याचा उद्देश आहे. हा दिवस 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय नागरी संरक्षण संघटनेने जागतिक नागरी संरक्षण दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं होतं. तेव्हापासून हा दिवस 1 मार्च रोजी साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक नागरी संरक्षण दिनाची थीम आहे सुरक्षा वीरांचा सन्मान करा आणि सुरक्षा कौशल्यांना प्रोत्साहन द्या. या दिवसाचा उद्देश आहे नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीच्या प्रसंगी लोकसंख्येचं संरक्षण करणं आणि त्यांना मदत करणं. शून्य भेदभाव दिवस अर्थात झिरो डिस्क्रिमिनेशन डे दरवर्षी हा 1 मार्च रोजी साजरा केला जातो. 2014 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. दरवर्षी हा दिवस संयुक्त राष्ट्र आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून समाजातला कोणत्याही प्रकारचा भेदभाव नष्ट करणं आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करणं हा आहे, जेणेकरून ते समोरच्या व्यक्तीकडून होत असलेल्या भेदभावाविरुद्ध आवाज उठवू शकतील. तर हे होते आजचे 1 मार्चचे दिनविशेष. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी रुतम मराठीचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.